एक मुद्दे आहेत पण महत्त्वाचे काही मुद्दे मी या ठिकाणी सांगतो। मुद्दा नंबर 1, एमपीएससीची जी परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न होतोय, त्याच्यामुळे अनेक अडचणी विद्यार्थ्यांना वाढतात। अचानकच कम्प्युटर बंद पडतं, अचानकच त्या विद्यार्थ्यांना मग जर तिथं परीक्षेतला टाईम जर का या सगळ्या गोष्टींमध्ये जात असेल आणि जर का वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा होत असतील तर परीक्षेची लेवल एक समान येणार नाही आणि मग विद्यार्थ्यांवरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्याय होऊ शकतो। म्हणून परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे। एमपीएससीच्या ज्या ऑनलाईन होत नव्हत्या आतापर्यंत त्या ऑफलाईनच झाल्या पाहिजेत, हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी पारदर्शकता आली पाहिजे आणि पेपर फुटीमुळे खूप गरीब विद्यार्थ्यांचं मुलांचं त्या ठिकाणी प्रचंड नुकसान होत आहे। कशा कशा परिस्थितीतून दारिद्र्याखालील असणारे मुलं त्या ठिकाणी आईवडील कर्जाचा डोंगर करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मुलांना शिकवत आहेत आणि त्या अशा परिस्थितीत जर का पेपर फुटी होत असेल तर विद्यार्थ्यांवरती त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे। त्यानंतरच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्टेनोमध्ये जे स्टेनोचं त्या ठिकाणी पदभरतीच डायरेक्टली गायब होते। मग या मागच्या 8-8, 10-10 वर्षापासून जे पोरं त्या ठिकाणी स्टेनोचा अभ्यास करतायत किंवा स्टेनोचं शिक्षण घेत आहेत तर त्यांच्यावरती हा खूप मोठा अन्याय त्या ठिकाणी होतोय। आणि कशामुळं तर AI द्वारे आता बरेच त्या ठिकाणी कामं होत आहेत अशा पद्धतीने सांगितण्यात येत आहे। पण आता आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल की ChatGPTचा एक व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल व्हायचा आणि त्याचा ट्रेंड आला होता। काय होता, एक बाई असते आणि ते नवरा उभा असते, नवरा बायको दोघे उभे असतात आणि बाई म्हणते ChatGPT माझ्या नवऱ्याची थोडीशी हाईट वाढव। जशी नवऱ्याची हाईट वाढव म्हणलं की ChatGPT डायरेक्टली नवऱ्याची हाईट ह्याच्याही पेक्षा उंच करून देते। लगेच ती बाई त्या ChatGPTला शिवाय देते, ए भैताडा तुला काय अक्कल आहे का, माझ्या नवऱ्याची हाईट थोडी कमी कर।